सचिन रवले साहेब असोसिएशन कमिटी मेंबर यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. जावळी तालुका क्रिकेट कमिटीशी सातत्याने जोडलं जाणारे व्यक्तिमत्व या सचिन रवले साहेब आपला सन्मान आम्ही घेत आहोत. आज जावळी तालुका क्रिकेट म्हणजे एक शिस्तबद्ध आयोजन कमिटी. सचिन रवले साहेब या आपला सन्मान केला जाईल. आज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये अशी एकमेव संघटना आहे जावळी तालुका क्रिकेट असोसिएशन, ज्या संघटनेचे प्रत्येक सामने 5 अथवा 4 षटकांचे होतात. ही शिस्त लावली आहे क्रिकेटला या संपूर्ण कमिटीने. आणि आयोजन कमिटीच्या मागे खंबीरपणे उभे असलेली ही आपली असोसिएशन कमिटी. थँक्यू व्हेरी मच सचिन रवले साहेब. येस, आपण पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचा मनापासून आभार व्यक्त करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक सौजन्य लाभलेले आहे. आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब, संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, आपलं मनापासून धन्यवाद. तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आहेत म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. आज जावळी तालुका क्रिकेटला मोठं वैभव प्राप्त झाले. द्वितीय पारितोषिक आदरणीय सन्माननीय श्री एकनाथ बाजीराव चिकणे साहेब, लक्ष्मीनारायण तरुण मंडळाचे अध्यक्ष, यांचा आपण सन्मान घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक श्री एकनाथ बाजीराव चिकणे साहेब यांचा यथोचित सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. येस, आज आपल्या मंडळाचे तर अध्यक्ष आहेतच, परंतु या मंडळाच्या माध्यमातून गावाचा विकास कसा केला जाईल आणि या द्वितीय पारितोषिक देखील आपल्या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच, मनापासून धन्यवाद. तृतीय पारितोषिक छत्रपतींचा मावळा या संघटनेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. चतुर्थ पारितोषिक सागरदादा धनावडे साहेब, समाजसेवक आहेत, आपलं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ट्रॉफी सौजन्य कुमार स्वप्नील सुर्वे व श्री अमर चिकणे साहेब यांचा सन्मान घेत आहोत. मित्रांनो, ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहताय, कुमार स्वप्नील दादा सुर्वे, श्री अमरदादा चिकणे साहेब, या आपला सन्मान केला जाईल. अमरदादा म्हणजे सकाळपासून कॅमेरा खूप वेळ त्याच्या हातामध्ये होता. आपल्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहेत आणि आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या संघाची स्पर्धा आहे, योगदान तर द्यायलाच पाहिजे. आणि दोन्ही या खेळाडूंचा, या दोन्ही व्यक्तिमत्वांचा मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. चेंडू सौजन्य श्री पांडुरंग चिकणे साहेब व श्री समीर देशमुख साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत. हा विशेष सन्मान केला जाईल. या 3 दिवसीय स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून चेंडू पुरस्कृत केलेले आहेत, श्री पांडुरंग चिकणे साहेब, श्री समीर देशमुख साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय. या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपली लिगाडीवाडीकरांची आपुलकीची शॉल देऊन सन्मानित केले जात आहे. प्लेयर ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून वॉटर फिल्टर आपल्याला दिलेलं आहे, उद्योजक आहेत स्वतः आदरणीय श्री सूरज भगवान मुळीक साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. या साहेब स्वतः उद्योजक आहेत आणि आज मराठी माणूस विविध क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये अग्रेसर आहे आणि या खेळाडूंसाठी एक घरामध्ये लागणारी महत्त्वाची वस्तू वॉटर फिल्टर. मनापासून धन्यवाद सूरज भगवान मुळीक साहेब, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सर्वोत्तम गोलंदाज, सर्वोत्तम फलंदाज यांच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक चषक दिलेले आहेत. विठ्ठल सुधाकर चिकणे साहेब यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. थँक्यू सो मच सर. ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्तम फलंदाज आकर्षक चषक सौजन्य. थँक्यू सो मच. सामनावी टी शर्ट सौजन्य श्री नितीनदादा पवार साहेब, शिवश्री गारमेंटचे सर्वे सर्वा यांचा देखील आपण सन्मान घेत आहोत. सामनावीर शिवचरित्र पुस्तक श्री सुधाकर देशमुख सर, कैलासवासी राजाराम सकाराम देशमुख यांच्या स्मरणार्थ जे आपल्याला पुस्तक पुरस्कृत केले, आपलं धन्यवाद. यूट्यूब सौजन्य नितीन चिकणे साहेब, प्रोप्रायटर श्यामलीला पॉली प्लास सातारा, आपलं धन्यवाद. थँक्यू सो मच. नाश्ता जेवण सौजन्य प्रदीप जवळ साहेब, स्वप्नेल ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा
यांचा विशेष सन्मान आपण घेत आहोत. आज त्यांच्या माध्यमातून नाश्ता जेवण सौजन्य. मित्रांनो टाळ्या वाजवू द्यात, कारण टाळ्या वाजवायला टॅक्स नाही अजून, जीएसटी तर नाही आहे. धन्यवाद प्रदीपजी जवळ साहेब. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स शूज सौजन्य अमोल बांगडे साहेब, आपलं धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. विशेष सहकार्य श्री चंद्रकांत वेंदे साहेब, संचालक बाबाराजे प्रतिष्ठान, यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. थँक्यू सो मच साहेब, आपलं धन्यवाद. श्री स्वप्नील धनावडे सर, संस्थापक शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य, आपलं थँक्यू सो मच, आपलं धन्यवाद. श्री ज्ञानेश्वर दळवी साहेब, संस्थापक बाबाराजे प्रतिष्ठान, आपलं आभार. श्री संदीप शेलार साहेब, उपाध्यक्ष बाबाराजे प्रतिष्ठान, आपलं धन्यवाद. श्री दत्ता वाडकर साहेब, आपलं धन्यवाद. श्री मयूर सपकाळ साहेब, समाजसेवक, आपलं धन्यवाद. श्री संदीप कोकरे, स्पोर्ट एक्स लाईव्हचे सर्वे सर्वा, यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. संदीप दादा कोकरे साहेब या, आपला सन्मान केला जाईल. आज विशेष म्हणजे मराठी माणूस ज्या प्रकारे या विविध व्यवसायामध्ये विविध क्षेत्रामध्ये आज यूट्यूब वाहिनी ही सातत्याने चर्चेमध्ये असते. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये, नवी मुंबई क्रिकेटमध्ये स्पोर्ट एक्स लाईव्ह, आपलं धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. निलेश मर्डेकर सर, आपलं धन्यवाद. निवृत्ती शिंदे सर, आपलं धन्यवाद. श्री तुषार जांभळे सर, आपलं धन्यवाद. सर्व ग्रामस्थांचा आपण मनापासून आभार व्यक्त करत आहोत. विशेष म्हणजे आमच्या माता भगिनींचा मनापासून आभार, कारण त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभले. आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्घाटन सोहळ्याला आपल्या माता भगिनींची उपस्थिती आपल्याला लाभली होती, आणि या बक्षीस वितरण सोहळ्याला देखील आपल्या माता भगिनींची आपल्याला उपस्थिती लाभली. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आणखीन एक शेवटचा सन्मान आम्ही करत आहोत. खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र परिवारातील एक सुप्रसिद्ध आवाज मराठी भाषेतील, आणि खरं तर आता त्यांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम सातत्यपूर्वक राबवला जातोय. खरं तर लेजंड खेळाडू असतील, ज्या ज्या खेळाडूंनी मात्र क्रिकेटमध्ये असू द्या किंवा आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये उद्योगधंद्यामध्ये ज्यांनी मात्र चांगलं काम केलंय, त्यांच्या मुलाखती घेणं हे काम मात्र लहुजी जाधव सर यांच्या माध्यमातून आता सातत्यपूर्वक पाहायला मिळते. आणि यूट्यूब चॅनलवरती त्यांचं एक पेज आहे, आणि त्यानंतर मात्र त्या माध्यमातून त्यांच्या खऱ्या अर्थानं मुलाखती घेतल्या जातात. आणि असंच एक गोड व्यक्तिमत्व लहुजी जाधव सर यांचा यथोचित मान सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायाने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक ट्रॉफी देऊन लहुजी जाधव सर यांचा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. खूप चांगलं काम आता त्यांच्या माध्यमातून केलं जातं. एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवला जातोय. आणि खरं तर आता तळागाळातील खेळाडू ज्यांनी मात्र व्यवसाय असू द्या, क्रिकेट असू द्या, लेजंड खेळाडू आहेत, त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय, त्यांच्या माध्यमातून एक खऱ्या अर्थानं मुलाखती घेतल्या जातात. आणि खरं तर आता प्रत्येक खेळाडू मात्र पुढे येण्यासाठी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळतो. असं एक गोड व्यक्तिमत्व लहुजी जाधव सर यांचा देखील आपण शुभ सन्मान केलेला आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया लहुजी जाधव सर यांच्याकडे. सामनावीर देऊया आपण प्रथमतः. प्लेयर ऑफ द फायनल, प्लेयर ऑफ द मॅच इन फायनल, अंतिम सामन्याचा सामनावीर असा मानकरी ज्यांनी अंतिम लढतीमध्ये खेळ अप्रतिम केला आणि आपल्या काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब उखवडी या गावाला विजेतेपद मिळवून दिलं. त्या टीमचा खेळाडू सौरभ शेलार, प्लेयर ऑफ द मॅच इन फायनल. या सौरभ. येस, प्लेयर ऑफ द मॅच इन फायनल सौरभ या, वेलकम. मी विनंती करेन अशोक चिकणे साहेब आपल्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करावा. मित्रांनो, अंतिम लढतीमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला आणि या टी शर्ट आहे. येस, थँक्यू व्हेरी मच सौरभ. खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. अभिनंदन, वेल प्लेड. विशेष म्हणजे ही 3 दिवसीय स्पर्धा मित्रांनो श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी राजगड 11ची स्पर्धा. आणि आज लिगाडेवाडीचे सर्व ग्रामस्थ आहेत. फक्त 300 लोक वस्तीचं गाव, एक छोटंसं गाव, परंतु त्या गावाची इच्छाशक्ती प्रबळ. आणि ज्यावेळेला तुमची इच्छाशक्ती मोठी असते ना, त्यावेळेला अशा मोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. आज गांजे पंचकृषीचा विचार केला तर
विविध उपक्रम या गावाच्या माध्यमातून सातत्याने राबवले जातात. कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावाचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलंय. आणि लक्ष्मीनारायण मंडळाच्या माध्यमातून 50 वर्षापूर्वी लक्ष्मीनारायण मंदिर गावामध्ये बांधलं. ज्यावेळेला मंदिर बांधलं त्यावेळेला ते पारायण सोहळा चालू झाला. यात्रा ही नेहमी गेली अनेक वर्ष या गावाच्या माध्यमातून चालू ठेवले. आणि विशेष म्हणजे गरीब आणि गरजू रुग्णांना हे मंडळ सातत्याने मदत करत असतं. आणि आता त्यांच्या बरोबरीने आपल्या माता भगिनी महिला मंडळाची स्थापना झाली. त्या महिला मंडळ देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र राहतात. त्यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम केले जातात. आणि ज्या वेळेला हे गावाची यात्रा असते त्यावेळेला संपूर्ण गाव एकत्र येतं. आणि विशेष म्हणजे या मंडळाच्या माध्यमातून आज शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो, भक्तिभावाने साजरा केला जातो. आज क्रिकेटमध्ये असणारे तरुण खेळाडू एक शिवभक्त म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतायत. कारण गडकिल्ले संवर्धन ही फक्त काळाची गरज नाही आहे, तर आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याचा नेहमी ज्या प्रकारे त्यांनी योगदान दिलंय आणि कर्तव्याचं भान ठेवत असताना या संपूर्ण खेळाडूंनी आणि लिगाडेवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांनी जे योगदान दिलं त्याबद्दल आपलं थँक्यू सो मच. आपल्या मनापासून धन्यवाद संपूर्ण ग्रामस्थांचं, संपूर्ण खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं. जर कोणाचा सन्मान घ्यायचा राहिला असेल तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तुम्ही आलात, तुमची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेला लाभली, यातच आपलं यश आहे असं समजून आपण मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ब्रँडेड शूज आहे DSC चे. अमोल वांगडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण? थोडं जोरात बोला. सुधीर भाऊ जरा प्लीज पुढे याल तर बरं होईल. टीम BCC करंजे जरा जवळ या, म्हणजे आपण लवकर करूया. रणजित दादा थोडंसं या पुढे, कारण एवढ्या तुम्ही लांब बसल्यात तर मला असं वाटतं की मी खूप मागे आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट NYCC गांजे या संघाचा खेळाडू आहे हर्षद कांबळे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेन संदीप चिकणे साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित केला जाईल. या हर्षद कांबळे मित्रांनो, या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे बाबाराजे चषक 2026. टाळ्या वाजवू द्या, कारण या खेळाडूने ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केले आज या स्पर्धेमध्ये, अभिनंदन हर्षद कांबळे. अभिनंदन हर्षद कांबळे, वेल प्लेड. नाही पण तुम्हाला थांबावं लागेल, कारण ते शूज घ्या, मग परत घ्या. नाही मग शूज तुम्हाला त्यांना द्यावे लागतील. नाही घ्या, असं नसतं ना, बोलायला तर बोलावं लागेल मित्रा. गांजे पंचकृषी आणि आपल्याच पंचकृषीमधील लिगाडेवाडीची स्पर्धा. बेस्ट फिल्डरचे शूज आहेत हातामध्ये. तुम्ही कदाचित बोलले की बोलणार नाही, पण आता बोलायची सवय करावी लागेल, कारण आता मग प्राईज दुसऱ्याला द्या. काय सांगाल संपूर्ण आयोजनाविषयी? तुमची टीम देखील एका करंडकाचे मानकरी ठरले. आयोजन खूप मस्त होतं आणि हर्षद कांबळे कदाचित तो चॅटिंग वरती जास्त बोलत असावा, त्यामुळे माईक वरती बोलता येत नाही. खूप सारे शुभेच्छा असतील मित्र. विश ऑल द बेस्ट अपकमिंग सीझन JPL साठी देखील. मित्रांनो, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हर्षद कांबळे. आणि म्हणून तर आयोजन कमिटीने तुम्हाला पुस्तकं दिली आहेत की ती पुस्तकं फक्त घरात नेऊन ठेवू नका, ती वाचा. आता सध्या चॅटिंग इंस्टाग्राम, फेसबुक आणि चॅट GPT वर खूप बोलत असतो आपण. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य विठ्ठल चिकणे साहेब, आपलं धन्यवाद. सूरज भगवान मुळीक साहेब, आपलं धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी दिलेली आहे. मी विनंती करेन विठ्ठल चिकणे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बाबाराजे चषक 2026 सर्वोत्तम गोलंदाज आणि वॉटर फिल्टर देखील आहे. येस, कोण असेल? राहुल धनावडे, अजून साहिल, अजून ज्या खेळाडूच्या नावे या स्पर्धेचं निर्धाव षटक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
BCC करंजे संघाचा अष्टपैलू खेळाडू, करंजे संघाची रणमशीन रणजित किसन पवार, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या मित्रांनो टाळ्या वाजू द्या, कारण हा खेळाडू सातत्याने आपल्या खेळाच्या जोरावर सावली क्रिकेटच नाही तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केले. वॉटर प्युरिफाय आणि बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाजी या ट्रॉफी आहे त्यांच्या हातामध्ये. अभिनंदन रणजित पवार. एक गाव 11च्या स्पर्धेचा पहिला बायकरमॅन. आणि आज करंजे संघाचं नाव ज्या खेळाडूने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या प्रत्येकाला नोंद घेण्यामध्ये भाग पाडले. यावर्षीचा हंगाम तुमचा खूप चांगला राहिलाय. खेळाडू म्हणून देखील तुम्ही सर्वोत्तम खेळतात, टीम देखील चांगली खेळते, परंतु टॉप 4 मध्ये दाखल झालात आणि टीम कुठे कमी पडली? तसं कमी पडायचं काय नाही, कारण की आमचे भरपूर प्लेयर शॉर्ट येतात. आम्ही आज बघितलं 12वा राजेशची मुलगी 12वी थांबली. आम्हाला भरपूर छान वाटते, कारण की आम्ही आमचे एवढे प्लेयर नसताना पण आम्ही प्राईजमध्ये पोचलो. हे सगळं श्रेय टीमसाठी जाते. सगळ्यांनी प्रत्येकाचा इफेक्ट 100% देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे आम्ही प्राईजमध्ये. थँक्यू सो मच मित्रांनो. जोरदार टाळ्या. सर्वोत्तम गोलंदाज बाबाराजे चषक या स्पर्धेचा रणजित पवार, सर्वोत्तम फलंदाज ज्यांच्या माध्यमातून वॉटर फिल्टर सूरज भगवान मुळीक साहेब आपले धन्यवाद. मी विनंती करेन सूरज मुळीक साहेब आपल्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित केला जाईल. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्या फलंदाजाने प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं, प्रत्येक गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलं, या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मॅन फ्रॉम मोहाट राहुल धनावडे, या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज या राहुल धनावडे. मित्रांनो टाळ्या वाजू द्या, टाळ्या थांबू देऊ नका, कारण या फलंदाजाने ज्या प्रकारे बॅटिंग केले संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आणि या निश्चित ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला अप्रतिम उल्लेखनीय खेळ राहुल धनावडे. अभिनंदन, वेल प्लेड. हातामध्ये सर्वोत्तम फलंदाजी ट्रॉफी आहे, वॉटर प्युरिफाय आहे आणि विशेष म्हणजे टीम चांगली खेळली. काय सांगाल संपूर्ण टीम विषय? सर नक्कीच 2-3 प्लेयर आमच्या गावावरून आलेत. प्रथमतः आम्हाला एंट्रीसाठीच झगडावं लागतंय आत्ताच्या कंडिशनला, तरी पण एंट्री भेटली. साजेसा खेळ करता आला. जरी आज बेस्ट बॅट्समन भेटला असला तरी याच्यामध्ये माझा टीमचा खूप मोठा वाटा आहे, कारण पहिल्या राऊंडपासून जो माझी टीम खेळले, साहिलनं टाकलेली 6 बॉल 9ला, ऋतिकनं मारलेले षटकार आणि निर्धाव जे टाकले, आता चंदूने केलेली बॅटिंग. तर आज जर मी इथं आहे तर तो फक्त माझ्या गावामुळे, माझ्या टीममुळे, आणि माझ्यासाठी माझं गाव प्रथम आहे. धन्यवाद. साहिल, ऋतिक, चंदू आणि सर्व तुमचे खेळाडू असतील, ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला. हे ग्रामीण क्रिकेटच गावाच्या नावासाठी खेळलं जातं. काही खेळाडू गावावरून आलेत आणि ज्या प्रकारे तुमची टीम एकत्र राहिली आणि ज्या प्रकारे टीमचं कॉम्बिनेशन आहे, ज्यावेळेला असं टीम एकत्र राहते, टीम एक असते, त्यावेळेला विजय मोठे प्राप्त होतात. नक्कीच नक्कीच सर, आम्ही मोठ्या संघांसोबत आज खेळलो, BCC करंजे ओकवडीसारख्या, तर विजय प्राप्त केल्यानंतर नक्कीच आनंद आहे सगळ्या टीमला. धन्यवाद. खूप सारे शुभेच्छा असतील मित्रांनो. या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट राहुल धनावडे, जे मोहाट गावचे आहेत. अभिनंदन, वेल प्लेड. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा मालिकावीर, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं. मालिकावीर वॉटर फिल्टर सूरज भगवान मुळीक साहेब आपले धन्यवाद. आणि या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाबाराजे चषक 2026चा 4 संघ दाखल झाले टॉप 4 मध्ये. आणि कोण असेल आता, कोण राहिले? ओकवडी, पण नाव काय? अक्षय. अजून या स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ओकवडी गावचा, ज्या खेळाडूच्या नावामध्ये आहे रन, ज्या खेळाडूने खेळ केला दमदार आणि ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धा गाजवली, किरण शेलार, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेन सुधाकर दादा देशमुख साहेब आपले शुभ हस्ते पुरस्कार वितरित केला जावा. येस, आज एक उच्च शिक्षित संघ म्हणून ओळख आहे. आणि पहा मित्रांनो, हा संघ जो आहे श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी, तो म्हणजे त्यांच्या टीममध्ये 4 ते 5 इंजिनियर, प्रत्येक खेळाडू चांगल्या हुद्द्यावर काम करतोय. 1-2 त्यांचे पोलीस कर्मचारी आहेत, एक भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले खेळाडू. म्हणजे क्रिकेट बरोबर करिअरमध्ये कसं यशस्वी व्हावं हे श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडीने दाखवले. आणि किरण शेलार यांचं देखील खरंच मनापासून कौतुक, कारण ते देखील
मित्रांनो, या खेळाडूची खेळ तर चांगला राहिलाच, परंतु सर्वांना सांगायला आनंद होईल, आज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटचा स्तर का उंचावलाय. किरण शेलार सर स्वतः CSF मध्ये कर्मचारी तर आहेतच मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. परंतु आपल्या करिअर बरोबर क्रिकेट कसं सांभाळावं आणि आपल्या गावासाठी कसं क्रिकेट खेळावं त्यांनी दाखवून दिले. अभिनंदन प्रथमतः किरण शेलार सर, मी आपलं अभिनंदन करतो. आणि ज्या वेळेला तुमची टीम चॅम्पियन झाली, आज काही खेळाडू देखील तुमच्या गावावरून आलेत आणि प्रत्येक खेळाडू आपलं करिअरकडे सांभाळत असताना क्रिकेट खेळतो, काय सांगाल? प्रथमतः लिगाडेवाडी गावाचं मी अभिनंदन करतो. त्यांनी आम्हाला खेळायचा जो मोका दिलेला आहे, तर त्यांनाही माहिती आहेत काही गोष्टींमुळं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आम्हाला स्पर्धेमध्ये स्थान दिलं, याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि माझ्याबद्दल तर हे खूप क्रिकेटर ओळखतात मला, पण काही नवीन क्रिकेटर मला ओळखत नाहीत. पण आता मी थोडेसे आणखी 5 मिनटं तुमचे एक्स्ट्रा मागून घेतो. मला जरा बोलायचं आहे. तर मी असिस्टंट सब इन्स्पेक्टर CISF मध्ये 10 वर्ष कार्यरत केलं काम आपलं. आणि मला खूप क्रिकेटची आवड आहे, लहानपणापासून मी चांगलं क्रिकेट खेळायचो. तर आत्ता क्रिकेट बरोबर करिअर आणि आपल्या गावाची ग्रोथ कशी होईल याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि माझं आता पुढचं टार्गेट आहे की जावलीचा क्रिकेटचा दर्जा आहे ना, हा सातारा जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र राज्यात व्हायला पाहिजे, याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. मी पोलीस भरतीचे क्लासेस वगैरे घेतो, मी त्यांना मार्गदर्शन करतो. मी फौजमध्ये डायटिशियन होतो आणि मी योगाचा मास्टर आहे. मी PhDचा आता अभ्यास करतोय. तर क्रिकेट बरोबर तुमचं करिअर आणि फिजिकल फिटनेस कसा ठेवायचा याच्याबद्दल मी माझ्या टीमला धडे देत असतो. आणि मला असं वाटतं की याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. माझं खूप असं मला कार्य करायचं आहे जावलीसाठी, की कुठल्याही प्लेअरनं यावं माझ्याकडं, त्यांनी डाईट घ्यावं, त्यांना फिटनेसचं धडे घ्यावे. आणि जर आपल्या गावामध्ये कोण पोलीस भरतीसाठी योग्य उमेदवार असेल तर त्यांनी यावं. आणि सरकारी नोकरी कशी मिळेल मी याचं मार्गदर्शनसुद्धा करतो. मी 10 वर्ष ट्रेनिंग सेंटरमध्ये होतो CISFच्या. ओके. आणि आत्ता मी पूर्ण वेळ फक्त जावलीच्या उन्नतीसाठीच मी इकडे आलेलो आहे. ओके. आणि खूप मी सगळ्या मान्यवरांचं आणि प्लेअरचं खूप कौतुक करतो, कारण का एकटा म्हणजे एकटा प्लेअर जिंकत नाही, टीम जिंकते. आणि तुमची टीम खेळत असताना ज्यावेळी प्रेक्षक असतात ना, ते मायबाप बघतात म्हणून आम्ही खेळतो. मग त्यांचं अजून सुद्धा एक प्रेक्षक मायबाप इथं उभे आहेत ना, ते काम सोडून उभे आहेत. मग त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन करणं मला असं वाटतं की त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. ठीक. थँक्यू, तुम्ही बोलायला चान्स दिल्याबद्दल थँक्यू सर. किरण शेलार सर, मी एकच प्रश्न विचारेन. तुम्ही ज्या प्रकारे अतिशय भावनिक पद्धतीने उल्लेख केलात, सध्याचे तरुण खेळाडू मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकलेत, परंतु सध्या डिजिटल युग आहे, सोशल साईटचा एवढा भडीमार आहे आपल्यावर. या तरुण खेळाडूंनी, आपल्या ग्रामीण खेळाडूंनी, मराठी खेळाडूंनी कसं या मोबाईलपासून दूर राहावं आणि आपलं करिअर आणि आपलं कुटुंब आणि शिक्षण यामध्ये कसा ताळमेळ साधावा, त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी प्रथमतः त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही असाल किंवा तुमच्या गावातले कोणी मुलं असतील किंवा तुमची नातेवाईक असतील, तर काय ना, तुम्हाला एक मार्गदर्शन हवं असतं प्रत्येक गोष्टीसाठी. आपण शाळेत जातो तर शिक्षकच शिकवतात, आई वडील नाही शिकवू शकत, गुरु हवा असतो. तर जर तुम्हाला वाटत असेल की ह्या मोबाईलपासून कसं दूर राहायचं, कसं डाईट घ्यायचं, कसा फिटनेस जपायचा आणि करिअरमध्ये आपण उच्चांक कसा गाठायचा, तर तुम्ही काही वेळ द्या. पालकांनी त्यांच्या मुलांसह माझ्याकडे या, मी त्यांना वेळ देईन आणि त्यांना डाईट, मेडिटेशन, योगा आणि त्याच्याबरोबर अभ्यास कसा करायचा ते सुद्धा स्वतः सांगेन. मी 2 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास केलेल्या आहेत. मी पहिला कॉन्स्टेबल होतो, नंतर असिस्टंट सब इन्स्पेक्टर पास केले. अकॅडमिकमध्ये मी मास्टर योगामध्ये केलं आणि आता मी PhDचा अभ्यास करतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी क्रिकेटसुद्धा खेळतोय. म्हणजे असं नाही की मी एका क्षेत्रामध्ये काम करतोय. मी 5 गेम खेळतो, बॅडमिंटन चांगलं खेळतो, मी चेस शिकवतो. तर हे कसं होतं, ज्यावेळी तुम्ही आपला दररोजचा दिनक्रम आहे ना, तो आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता. मी खूपच मोबाईल कमी यूज करतो. निश्चित खेळाडूंसाठी त्यांच्या माध्यमातून एक चांगली संधी आहे. मी विनंती करेन सूरज भगवान मळिक साहेब, आपलं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. आवाज येत नाही. अरे साताऱ्याचे वाघ आहे आपण, आवाज कसा आला पाहिजे आपला, जोरदार आवाज पाहिजे सगळ्यांचा. जय महाराष्ट्र. आत्ताच आपले ते कोण किरण शेलार साहेब घेऊन गेले, नक्कीच त्यांच्यामुळे पण मला वाटलं की खरोखर आपण पण आता बऱ्याच वेळा आम्ही समाजसेवेच्या माध्यमातून पुढे जात असतो. बिझनेस तर माझा आहेच, बाय प्रोफेशन मी टेलिकॉम इंजिनियर आहे, MBA झालेलं आहे माझं आणि त्यांच्यासारखंच PhD प्रोग्राम माझा चालू आहे. त्यासोबत हा बिझनेस आहे. म्हणजे सांगायला मला आवडेल की
मी जिओमध्ये पॅन इंडिया हेड होतो. म्हणजे जे भारतीय विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिकडे मी टॉपर होतो इंजिनिअरिंगचा. आणि त्याच्यानंतर जो स्टार्ट मला जॉब लागलेला 1.5 लाख पगाराचा जॉब लागलेला मला. गाडी घरी न्यायला यायची, सोडायला यायची. पण एक म्हणतात ना प्रत्येकाचे एक ॲस्पिरेशन्स असतात, ड्रीम्स असतात. म्हणजे व्यवसाय हा मी आधीपासूनच स्टार्ट केलेला वयाच्या 18व्या वर्षी. आणि तेव्हापासून ठरवलेलं की आपल्याला व्यवसायच करायचा आहे. मगाशी सरांनी म्हटलं की आपले मराठी उद्योजक आहेत. कारण पाहिलं जातं की आपले जे मराठी भाषिक आहेत, आपले मराठी लोक उद्योगामध्ये कमी आहेत. बरोबर. कारण कुठेतरी की एक फॅमिली सपोर्ट आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला कमी पडत आहेत. आणि ज्या बऱ्याच गोष्टी मी स्वतः शिकत गेलो किंवा जे आईवडिलांचे संस्कार होते किंवा जे मला संगत लागत गेली त्याच्यातून ह्या गोष्टी झाल्या. आणि एका डिसिजनला मी म्हणजे पॉईंटला डिसिजन घेतला की जॉब सोडायचा. म्हणजे आजकालची माणसं म्हणतात की 1.5 लाख पगारमध्ये खूप सेफ आहे लाईफ. म्हणजे लॅविश लाईफस्टाईल होती घरी. स्पेशल माझ्यासाठी गाडी न्यायला यायची, सोडायला यायची मला एवढी. तेव्हा मी डिसिजन घेतलं की आपल्याला जॉब सोडायचा आणि बिझनेस करायचा आहे. कारण आपल्या समाजातील लोक बिझनेसमध्ये कमी आहेत. आपल्याला आणखी बिझनेस वाढवायचे आहेत. आता आपल्या टीमचं नाव राजगड हे आहे, ग्रुपचं नाव राजगड. मला सांगायला हे पण अभिमान वाटतोय की राजगडाच्या पायथ्याशी जिजाऊ मातांचं जगातलं पहिलं मंदिर तयार होत आहे. जर कोणाला माहिती असेल तर त्या म्हणजे जवळपास 400 कोटीचा काहीतरी प्रोजेक्ट आहे. जवळपास 500 ब्राह्मण भूमिपूजनाला आले. तिथे भूमिपूजनाच्या पूजेला बसण्याचा मान मला भेटलेला. म्हणजे कुठेतरी एक कनेक्टेड आहे ह्या नावाशी पण. आणि या गोष्टी मान सन्मान ह्या गोष्टी आपल्याला कधी भेटतात की आपण समाजामध्ये काहीतरी चांगली गोष्ट करतो. त्यामुळे आता त्यांनी सांगितलं बरंच खरोखर ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण येतो, ऐकतो आणि सोडून जातो. आता ते शेलार सर होते जे म्हटले बऱ्याच गोष्टी ते मुलांसाठी करतायत. सगळ्यांनी त्यांना कनेक्ट व्हा किंवा आपल्या ह्या टीमला माझा उद्देश आहे की तुम्ही सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्याशी कनेक्ट करून द्या. कारण हे फिजिशियन डायटिशियन असतात कितीतरी चार्ज करतात बाहेर. ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्या लोकांसाठी देत आहेत. तर नक्की याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. आणि त्या माध्यमातूनच मी आता सांगायला आवडेल की माझा जो बिझनेस आहे सध्या ते जवळपास ऑल इंडिया 8,000 डीलर्स आहेत. त्यांना आपण प्युरिफायरचे स्पेअर्स आणि रेडी मशीन सप्लाय करतो. शिवाय BMC जे आपलं बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, टोटल आपले प्युरिफायर सर्व ठिकाणी असतात. इंडियन नेव्हीला आपले प्युरिफायर्स जातात. पुन्हा अक्षर बिल्डर असे बरेचसे बिल्डर आहेत, ONGCला जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये टॉप 3मध्ये आपलं सर्व्हिस आहे. आपण रिटेल, होलसेल, OEMमध्ये पण सर्व कामं करत असतो. म्हणजे इंडस्ट्रियल प्युरिफायर्स मोठे मोठे हे स्टेजपेक्षा खूप मोठे फिल्टर्स असतात असे देतो. त्यामुळे ज्यांना कोणाला बिझनेस करायचा, आपण आत्तापर्यंत नोकरी करत आलो मित्रांनो. बघितलं तर या जगामध्ये वर्चस्व आहे ते उद्योजकांचं आहे. आता राजकारण पण आपण बघतोय. पण इथं अदानी अंबानींचं नाव घेतलं जातं राजकारणात पण. कारण खिशात असेल मनी तर मागे लागतील पुढचं मी बोलत नाही. पण मनी पॉवर ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. त्यामुळे मित्रांनो एक जॉब 25, 30, 40, 50 हजाराचा हे नथिंग आहे. त्यामुळे आपण आपल्या मराठी भाषिकांनी एक वळालं पाहिजे. ते म्हणजे एक उद्योग क्षेत्रात वळालं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने आपल्याला जो सुचेल असा बिझनेस करा. बाय प्रोफेशन मी जे मोटिवेशनल स्पीकर पण आहे, कॉर्पोरेट ट्रेनिंग्स पण असतात माझे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आमचे रेसिडेन्शियल प्रोग्राम्स पण असतात की उद्योग कसा करावा याविषयी आम्ही मार्गदर्शन करत असतो. नक्कीच कोणाला जर बिझनेस करायचा असेल तर त्या सर्वांना मी हेही सांगू शकतो की तुम्हाला काही अडथळे येत असतील तर नक्की विचारा. जिथे बाहेरच्या लोकांसाठी आपण चार्ज करतो तिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण मार्गदर्शन करू. शशीदादांशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि खरोखर मनापासून तळमळ वाटते की आपल्या मराठी लोकांनी उद्योगामध्ये आलं पाहिजे. कारण बिझनेस ही गोष्ट खूप वेगळी आहे मित्रांनो. एक कोणाकडे तरी जॉब करायचं, आपल्या पुढच्या पिढीने पण जॉब करायचं, म्हणजे काय फ्युचर आहे. बाहेरची लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात आता राज्य करायला लागले. त्यामुळे जागं झालं पाहिजे आपण कुठेतरी आणि उद्योग क्षेत्राकडे वळालं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना आव्हान आहे की इथे मी जास्त वेळ घेत नाही बोलायला. सर माझे दिवसाचे प्रोग्राम असतात पूर्ण आणि मला खरोखर आवडत नाही. कारण सगळे वाट बघताय तिथे की बक्षिसं कधी भेटत आहेत. त्यामुळे लगेच मी माझं कन्क्लूड करतो. लक्ष देत नाही आहेत लोक तरी एक तळमळ असते कुठेतरी. सर म्हणजे विचार करू शकता की मी एका तळमळीपोटी सोडलेलं आहे. आणि जवळपास मुंबईतले पण जवळपास 350 ते 400 लोक आहेत जे स्वतःचा जॉब करून आपल्याकडे पार्ट टाइम बिझनेस करत असतात ह्या गोष्टींचा. आणि एकाच गोष्टीसाठी उठलं की हे जे फर्स्ट जे जिंकलेले आहेत ना, काय नाव यांचं, ओखवडेवाडी. हां, कोपरखिरणेमध्ये तुमच्याजवळ. आता नवी मुंबईत आपले 4 ठिकाणी शॉप आहेत. पण कोपरखिरणे स्टेशनच्या इथे आपलं एक शॉप आहे. तुम्हाला कोणाला प्युरिफायर हवे असतील तर तुम्ही तिकडे प्युरिफायर घेण्यासाठी यावं.
आणि तिथे तुम्हाला प्राईस सांगितली जाणार नाही. तुम्ही मॉडेल सिलेक्ट करायचं आणि बोलायचं मी एवढे पैसे देणार आहे, कारण तुम्ही जिंकल्याबद्दल हे माझ्याकडून बक्षीस तुम्हाला. कारण म्हणजे हे ओपन चॅलेंज आहे माझं, की मी कधीच कोणाला म्हटणार नाही की नाही नाही हे एवढं होतंय तेवढं होतंय. तुम्ही यायचं बोलायचं दादा माझ्याकडे एवढे पैसे आहेत, हे फिल्टर मला एवढ्यामध्ये द्यायचं. म्हणजे म्हटलं जातं की तुमच्याकडे जर देण्याची प्रवृत्ती असेल तर वरचा जो देव बसलाय तो तुम्हाला खूप सारं रिटर्न्समध्ये देतो. आणि बाकीचे जे आहे सेकंड प्राईजवाले त्यांना पण आपण 50% डिस्काउंट देत आहो आपल्याकडे जे प्युरिफायर आहे त्याच्यावरती. आणि जे यूट्यूबला पाहत आहेत किंवा इथे प्रेक्षक जमले सगळ्यांनी नक्की या. शशीदादा झाले आपले, नितीनदादा झाले, यांच्या माध्यमातून आलात नक्कीच कधी या तुम्ही. आपल्याकडून एक आपल्या मराठी माणसासाठी माझ्याकडून जेवढं करता येईल तेवढं मी करू. आणि पुन्हा एकदा मला सांगायला आवडेल की उद्योग क्षेत्राकडे वळा तरुणांनो, कारण हे विश्व खूप मोठं आहे. कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं आणि गुलाम बनायचं त्यापेक्षा एक स्वतःचं राज्य तयार करा आणि स्वतः मालक व्हा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सूरज भगवान मुळीक साहेब, आपला धन्यवाद. एक मोलाचा संदेश दिलात. चतुर्थ पारितोषिक सागर धनावडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. मी विनंती करेन जगन्नाथ मोरे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जावा. या संपूर्ण टीम BCC करंजे चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. अर्थातच या संघाने खेळ मात्र ज्या प्रकारे केला, आजचा दिवस गाजवला. ड गटातून हा संघ दाखल झाला टॉप 4 मध्ये आणि चौथ्या क्रमांकावर ज्या संघाचा हक्क राहिला BCC करंजे बाबाराजे चषक 2026. विशेष म्हणजे एक बुक देखील आहे. आज कौतुकी आपलं स्वागत, कौतुकी लकी आहे त्यांच्यासाठी. ज्याच्या वेळेला कौतुकी येते कॉमेंट्री बॉक्समध्ये श्री सुधाकर राजाराम देशमुख सर, ज्ञानसंपदा हायस्कूल गोवंडी, आपलं धन्यवाद. मी विनंती करेन जगन्नाथ मोरे साहेब आपल्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित करावा. यशाचा मार्ग रोड टू सक्सेस हे पुस्तक देखील दिलं जाईल संपूर्ण टीमला. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन टीम BCC करंजे. ट्रॉफी सौजन्य कुमार स्वप्नील सुर्वे साहेब, श्री अमरदादा चिकणे साहेब, आपला धन्यवाद. अभिनंदन अँड विश यू ऑल द बेस्ट. संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जावळी तालुका क्रिकेट पुढील हंगामासाठी चतुर्थ पारितोषिक टीम BCC करंजे, वेल प्लेड. बाबाराजे चषक 2026 हा बक्षीस वितरण सोहळा आपण पाहताय. आणि जावळी तालुका क्रिकेटमधील एक मातब्बर संघ म्हणून या टीमची ओळख आहे. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या त्यांच्यासोबत त्यांची लक्ष्मी कौतुकी धनावडे, खूप साऱ्या शुभेच्छा. तृतीय पारितोषिक छत्रपतींचा मावळा या संघटनेच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. ट्रॉफी सौजन्य कुमार स्वप्नील सुर्वे साहेब, अमरदादा चिकणे साहेब. मी विनंती करेन रामचंद्र चिकणे साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. NYCC गांजे तृतीय क्रमांकाचा पारितोषिक. आणि मराठीतील पहिलं विस्तृत शिवचरित्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला दिलं जाईल. केसुळकर सरांचं हे अप्रतिम पुस्तक आहे. वर्धा प्रकाशन यांच्या माध्यमातून हे आपल्याला प्रकाशित केलेलं आहे. संपूर्ण टीम NYCC गांजे. आज गांजे पंचक्रोशीची स्पर्धा आणि गांजे पंचक्रोशीमध्येच आहे लिगाळेवाडी गाव. आणि या गावाने ज्या प्रकारे आपलं काम केले, अभिनंदन टीम NYCC गांजे, वेल प्लेड. खूप साऱ्या शुभेच्छा. रनर अप या स्पर्धेचा उपविजेता संघ सांगबला टीम मोहाट. एकनाथ बाजीराव चिकणे साहेब, लक्ष्मीनारायण तरुण मंडळाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांक पुरस्कृत केला आहे. ट्रॉफी सौजन्य कुमार स्वप्नील सुर्वे साहेब, अमर चिकणे साहेब, आपलं धन्यवाद. या संपूर्ण टीम मोहाट एक एक खेळाडू यायचे, आपल्याला मेडल दिलं जाईल. या संपूर्ण टीम लाईन मध्ये या. येस, मी सर्व मान्यवरांना विनंती करेन घ्या प्लीज आपल्या शुभ हस्ते या चला प्लीज संपूर्ण टीम मोहाट या. या स्पर्धेचं जे ब्रीद वाक्य आहे, या स्पर्धेचं नाव आहे बाबाराजे चषक. सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज
आणि सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री लातूर शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या नावाने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आणि विशेष म्हणजे या स्पर्धेचा उपविजेता संघ मोहाट त्यांना दिलं जात आहे प्रत्येक खेळाडूला मेडल आणि आठवण भेट राहील तुमच्या नेहमी स्मरणामध्ये. मी विनंती करेन अरविंद देशमुख सर फौजी अर्जुन देशमुख सर फौजी यांच्या शुभ हस्ते आपण करंडक वितरित करत आहोत. या फौजी येस इथे मेडल प्रत्येक खेळाडूला दिलं जात आहे त्यांना मात्र आदर सन्मान केला जातोय कारण हे तुमचं खेळाचं प्रतीक आहे. कौशल्य खेळाचं ज्या प्रकारे तुम्ही दाखवलंय मधुकर चिकणे साहेब अर्जुन देशमुख साहेब फौजी यांच्या शुभ हस्ते आपण हा करंडक वितरित करत आहोत. येस द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक एकनाथ बाजीराव चिकणे साहेब लक्ष्मीनारायण तरुण मंडळाचे अध्यक्ष आपलं धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिले विस्तृत शिवचरित्र इथे दिलं जात आहे. अभिनंदन टीम मोहाट वेल प्लेड. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला संपूर्ण हंगामासाठी. बाबाराजे चषक 2026 चा रनर अप संघ टीम मोहाट. येस करंडक वितरित केला जातोय. सांग भला आज ज्या प्रकारे या टीमने खेळ केला अभिनंदन मोहाट वेल प्लेड. येस अभिनंदन टीम मोहाट. आता या स्पर्धेचा चॅम्पियन आदरणीय श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आपलं मनापासून धन्यवाद. ट्रॉफी सौजन्य कुमार स्वप्नील सुर्वे श्री अमर चिकणे साहेब आपलं धन्यवाद. ज्ञानदेव रांजणे साहेब म्हणजे जावली क्रिकेटला एक लाभलेला दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून नेहमी प्रत्येक स्पर्धेला योगदान दिलं जातं. मी विनंती करेन आपले अध्यक्ष एकनाथ चिकणे साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरित केला जाईल. आणि या संपूर्ण टीम एक एक खेळाडू या हाय एज्युकेटेड टीम इन जावळी तालुका क्रिकेट यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आणि चॅम्पियन राहिले चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन काड सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी हा संघ चॅम्पियन राहिला. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या टीमसाठी. आणि एक उच्च शिक्षित खेळाडूंचा संघ म्हणून या खेळाडू टीमकडे पाहिलं जातं. अभिनंदन. आज आमच्या माता भगिनीच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद कारण त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभली आहे. या सर्व आमच्या माता भगिनी लिगाडेवाडी गावच्या गांजे पंचक्रोशीचे आपलं खूप खूप धन्यवाद. आणि खरंच आपलं कौतुक करावं लागेल कारण आज तुमची महत्त्वाची उपस्थिती. या संपूर्ण टीम काड सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओकवडी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. ट्रॉफी सौजन्य कुमार स्वप्नील सुर्वे साहेब श्री अमरदादा चिकणे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला दिलेला आहे आदरणीय सन्माननीय श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांचे खंदे समर्थक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एक दिलदार व्यक्तिमत्व क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व ज्ञानदेवजी रांजणे साहेब आपलं धन्यवाद. आणि या संपूर्ण टीमचं कौतुक अभिनंदन. काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओकवडी चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बाबाराजे चषक 2026. खूप सारे शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला ज्या प्रकारे त्यांचा खेळ झाला त्या प्रकारे त्यांनी खेळ केला. आणि विशेष म्हणजे संपूर्ण चारही टीमचा आभार. ओखवडी बोहाट NYCC गांजे BCC करंजे चारही टीमला खूप सारे शुभेच्छा. चारही टीमचं अभिनंदन. सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद. श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी संपूर्ण टीमचं धन्यवाद. आयोजन कमिटीचं थँक्यू सो मच. आणि जावली तालुका क्रिकेट असोसिएशन कमिटीचं धन्यवाद. संपूर्ण या मैदानाचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांचा धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आपल्याला लाभलं त्यांचा धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून मैदान आपल्याला दिलेलं आहे त्यांचा धन्यवाद.
यूट्यूब लाईव्ह धन्यवाद, कॅमेरामॅन धन्यवाद, संपूर्ण टीमचा धन्यवाद आणि या समालोचकांचा देखील धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचा मनापासून धन्यवाद आणि आम्हाला समालोचन करण्यासाठी संधी दिली. शशिकांत दादा चिकणे साहेब आपलं धन्यवाद. निवृत्ती शिंदे सर आपलं धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आमच्या सर्व माता भगिनींचा मनापासून आभार. तुम्ही आलात, या कार्यक्रमाची क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवलीत. सर्व लिगाडीवाडी गावच्या आमच्या माता भगिनी, आमच्या या छोट्या खेळाडू आहेत, आपलं धन्यवाद. सर्व पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि बक्षीस वितरण सोहळा इथे मात्र पूर्ण झाला असं आपण जाहीर करूया. जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, जर कोणाचा सन्मान घ्यायचा राहिला असेल तर मोठ्या मनाने आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही देखील मोठ्या मनाने माफ कराल. आणि ते मात्र बक्षीस वितरण सोहळा पूर्ण झाला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय क्रिकेट. धन्यवाद. शुभरात्री.